नमस्कार मंडळी, मी सचिन. कोकणी कलाप्रेमी या युट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे. मंडळी, आज एका अवलियाला आपण भेटणार आहोत. दापोली तालुक्यातील कोळबांद्रे गावचा हा अवलिया. मंडळी, गावातील वेगवेगळे सार्वजनिक कार्यक्रम असू दे, पूजा असू द्या, नमन असू द्या, तमाशा असू द्या, अशा वेगवेगळ्या कार्यक्रमातून आपली अभिनयाचा छाप पाडणारा हा कलाकार. मंडळी, या कलाकाराला ना अशी भूक असते की ती कधीच मिटवता येत नाही. तर या कलाकारांनी थेट मुंबई गाठली. मुंबईचं तुम्हाला माहिती आहे, वातावरण धावपळीचं आहे. तर या मुंबईच्या धावपळीच्या जीवनामध्ये त्याने संघर्ष करत छोट्या पडद्यावरती धाव घेतली. मंडळी, झी मराठी असू द्या, सन मराठी असू द्या, कलर्स मराठी असू द्या, स्टार प्रवाह असू द्या, अशा चॅनलवरती विविध कार्यक्रमांमधून, मालिकांमधून काम करून या कलाकारांनी दापोली तालुक्यातील कोळबांद्रे गावचा अभिमान राखलेला आहे. आपण भेटणार आहोत अशा अवलियाला आणि त्याचं नाव आहे श्री गणेशजी दवंडे यांचं आपल्या पॉडकास्टमध्ये स्वागत करणार आहोत. नमस्कार गणेशजी. नमस्कार. 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 तुमचं आमच्या पॉडकास्टमध्ये स्वागत आहे. धन्यवाद. गणेशजी दवंडे, तुम्ही वेगवेगळ्या भूमिका सांभाळणारे, जगणारे कलाकार, तसेच सामाजिक भान असणारे एक कलाकार. तर तुम्हाला मी पहिलं विचारतो की तुमचं बालपण हे छोट्याशा आपल्या कोळबांद्रे या खेडेगावात झालेलं आहे. तर तो बालपण तुमचं कसं गेलं, त्याबद्दल आम्हाला काय सांगा. बालपण म्हणाल तर असं आहे, खरं तर आपलं सगळ्यांचं बालपण हे खेडेगावातून असल्या कारणाने आपल्या सर्वांनाच माहीत आहे. परंतु माझं बालपण खूप वेगळं आहे. माझ्या तशी घरची परिस्थिती खूप बेताची होती आणि सगळे वडील गावी, आई गावी कष्टकरी शेतामध्ये काम करणारे आणि हे सर्व करत असताना त्याच्यामधल्या अनेक आठवणी आहेत. परंतु त्या सगळ्यात मी आता बोलणार नाही. पण बालपण हे खूप म्हणजे कष्टकरी घरातलं असल्या कारणाने खूप म्हणजे चांगलं नव्हतं. परिस्थिती बेकार होती. तरी सुद्धा आमच्या आईने खूप मेहनतीने आम्हाला कष्ट करून वाढवलं. त्यानंतर आमच्या बहिणी आल्या. बहिणीने कष्ट केले, आम्हाला शिक्षण दिलं चांगलं. आणि या ह्याच्यातून संघर्षातून आम्ही वरती आलेलो आहोत. मग तुम्हाला कलाकार, आता तुम्ही नाव चांगलं कमावलेलं आहे, तर त्या अभिनयाची आवड तुम्हाला सर्वप्रथम कधी जाणवली की मला अभिनय करायचा आहे आणि या अभिनयामध्ये मी काहीतरी करू शकतो, असं कधी जाणवलं तुम्हाला? नाही, अभिनय करण्यामागचं एक वेगळं कारण आहे. कारण ज्या वाडीमध्ये, ज्या गावामध्ये मी जन्माला आलो, ते गाव असं होतं की तिथे पूर्ण कलाकारच त्या गावामध्ये होते. म्हणजे अनेक तमाशे व्हायचे, बारुडं व्हायची, नाच व्हायचे. अशा वेगवेगळ्या माध्यमातून आपल्याला ती कला अवगत होते. आणि ती अवगत असलेली कला म्हणजे आम्ही बघत आलो, पाहत आलो. म्हणजे प्रत्येक जे कलाकार त्यावेळचे कलाकारी करत होते. मग तमाशाच्या माध्यमातून असेल, बारुडाच्या माध्यमातून असेल किंवा अनेक इतर. तर ती कलाकारी बघत बघत आम्हालाही आवड निर्माण कधी झाली आम्हाला माहित नाही. परंतु त्या कलेतून आमचं जे काय आमच्यातली जी कला होती ती बाहेर येत गेली आणि त्याच्यातून आम्ही कलाकार घडलो. ते बालकडू तुम्हाला पूर्वजापासूनच मिळत पूर्वज. गेलं. अच्छा, मग ते गावातून तुम्ही संघर्ष करत करत मग तुम्हाला मुंबईची ओढ लागली. मग तुम्हाला असं वाटलं की आपण आता मोठ्या पडद्यावर किंवा छोट्या पडद्यावर झळकावं, असं कधी वाटलं की मला? नाही, असं माझ्या मनात किंतुपर्यंत कधीच नव्हतं. म्हणजे मी कधी असं छोट्या पडद्यावर जाईन. तर आमची कला ही फक्त त्या अंगणामधली होती, बरोबर. जिथे तमाशे व्हायचे. परंतु असं कधी वाटलं नव्हतं. काही नाटकं सुद्धा आम्ही केली स्टेजवरची. बरोबर. परंतु तेवढ्यापुरतेच मर्यादित होते आणि मला असं कधीच वाटलं नव्हतं की मी असं छोट्या पडद्यापर्यंत पोहोचेन. परंतु ते शक्य सगळ्यांच्या पुण्याने झालं. बरोबर. आई वडिलांच्या पुण्याने, बहिणींच्या, शेवटीला घरचा सपोर्ट हे महत्वाचा असतो आणि तो सपोर्ट मला मिळाला. कोण सपोर्ट होता तुम्हाला होय घरचा? होय. म्हणजे कधी असं बोलले नाही की हे नका करू, ते नको करू? नाही, तसं काही कधी घडलं नाही. परंतु ज्या कलेमध्ये मी उतरलो त्या कलेला पूर्ण सपोर्ट मला मिळत गेला आणि त्यामुळे मी आता या सिच्युएशन मध्ये पोहोचलो. एक कलाकाराचं सक्सेसफुल त्याचा फॅमिलीचा सपोर्ट पण एक मॅटर करतो. होय होय. जरा सपोर्ट महत्वाचा असतो बरोबर family. बरोबर. तर तुम्हाला पुढे उभारी घेण्यासाठी तो सपोर्ट असतो, तो तुम्हाला मिळाला. मिळाला. बरोबर. तर असं मी ऐकलंय की तुम्ही गावामध्ये जे तमाशा असेल, त्यामध्ये वर्क असेल, भारुड असेल, ते तुम्ही त्याचं लिखाण करायचं असं ऐकलंय मी. स्वतः नाही लिहायचं. नाही, हे बरोबर आहे. कारण त्यावेळी कसे पूर्वी आमचे तमाशे व्हायचे. म्हणजे आमच्या वाडीमध्ये तमाशा फेवरेट होता असा. म्हणजे खूप प्रसिद्ध होता. मग त्या पट्ट्यात आणि तमाशा वगैरे खूप फेमस आहे. त्यामुळे कसं माहितीये, त्यावेळचे जे कलाकार होते
हम्म. त्यांच्याकडे कुठलं लिखाण नसायचं, ते डायरेक्टली त्यावेळी ज्यांनी बसवले होते आणि ते आम्ही पाहत आलो होतो. परंतु मध्यंतरी काळामध्ये त्याच्यामध्ये खूप गॅप पडला आणि आम्ही जी कला बघत आलो ती आत्ताच्या मुलांना ती पाहायला मिळत नव्हती. बरोबर. मग आम्ही विचार केला, आता पुढे पुढे माझं एक तसं मी रायटिंग चांगलं करतो, मी चांगल्या कथा लिहू शकतो, चांगल्या स्क्रिप्ट लिहू शकतो. तर ती मला आवड होतीच आणि त्यातून मला ती संधी मिळत गेली वाडीच्या माध्यमातून. आणि मग काहीतरी करावं. मग काही तमाशा होतो, एकांकिका होतात, नाटकं होतात, तर आपण थोडंसं लिहायचं आणि मग आपल्याच वाडीतील मुलांना घेऊन ते कार्यक्रम बसवायचे. आणि अशा पद्धतीने मी नाटकामध्ये वगनाट्य लिहायला लागलो. हम्म. मला वाटतं मागील 3-4 वर्ष मी वगनाट्य लिहितो आणि खूप चांगल्या पद्धतीने तुम्ही YouTubeला गेलात तर बघायला मिळतील ते बघा. खूप चांगल्या पद्धतीने मला त्या मुलांनी पण सपोर्ट केला, त्या कलाकारांनी चांगला सपोर्ट केला. त्यामुळे त्या स्क्रिप्ट चांगल्या गाजल्या आणि चांगल्या पद्धतीने ते वगनाट्य बसलं. आणि एक तुमच्या गावामध्ये हनुमान जयंती हे मोठा उत्सव साजरा होतो. होय. त्यामध्ये तुम्ही पण एक सक्रिय असता त्याच्यामध्ये. त्यामध्ये वेगवेगळे कार्यक्रम असतात, त्यामध्ये तुमचा भाग असतो, एक मोठा रोल असतो त्याच्यामध्ये. तर हे असे वेगवेगळे कार्यक्रम तुम्ही करत आलेला आहे. तर मुंबईला आल्यानंतर तुमचा आता जॉब करणं, नोकरी करणं आणि हा एक आवड जपणं हे तुम्ही कसं त्याचा ताळमेळ कसा घालता? नाही, खरं तर कसं आहे सचिनजी, गावाला आता जसे हनुमान जयंतीचा विषय केला हम्म. आणि खरोखरच त्या मारुतीरायाची कृपा आहे आणि तो करून घेणारा तो आहे. त्यामुळे मारुतीचं सगळे करत असताना आहे ना, खूप आम्हाला त्याची एक श्रद्धा असते आणि श्रद्धेपोटी आम्ही त्या प्रत्येक हनुमान जयंतीला असेल कार्यक्रमांना आम्ही उपस्थित असतो आणि त्याच्यासमोर कार्यक्रम करताना आम्हाला कधी काहीच वाटलं नाही की कुठेतरी मनामध्ये दडपण वगैरे असं. त्यामुळे सगळे आता मिरवणुका वगैरे सुरू आहेत. छान चांगलं चाललं. परंतु तिथून आम्ही मुंबईत यायचं म्हटलं तर मुंबईमध्ये ज्यावेळेस आलो, त्यावेळेस सुद्धा असं राहायला मुंबईला स्वतःचं घर नव्हतं. कोणाकडे राहायचं तर माझे मोठ्या बहिणीचे मिस्टर, मी त्यांच्याकडे राहिलो. तिथून राहता राहता आम्ही एक भाड्याची रूम घेतली 3-4 जणांमध्ये. तिथून मग असा प्रवास सुरू झाला आणि असं करत 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 आजपर्यंतचा आज जवळजवळ 2002 च्या नंतरचा हा प्रवास आतापर्यंत मुंबईमध्ये थांबवला. आता आपल्या कोकणामध्ये असेच बरेच असे कलाकार आहेत की संघर्ष करत करत मुंबईला येतात, पण काही जबाबदाऱ्या असतात की त्यांना त्या कलेपासून थोडंसं दुरावले जातात, थोडे लांब राहतात. मग ते लांब राहिल्यानंतर हळूहळू त्यातून मग ते विसरून जातात की आपण अभिनय करतोय काय. तर असे भरपूर कलाकार आहेत. तर त्या कलाकारांना आणि तुमच्यामध्ये खूप फरक आहे. तुम्ही सतत सातत्य ठेवलंत आणि आज आम्हाला पाहायला मिळते छोट्या पडद्यावरती वेगवेगळे कार्यक्रम, वेगवेगळ्या मालिकांमध्ये तुम्ही झळकताय. तर खूप बरं वाटतंय. पुढचा प्रश्न असा आहे की तुम्ही या मुंबईमध्ये आल्यानंतर तुम्हाला पहिलं जे काम आपल्याला पहिलं काम मिळतं, तर त्या काम मिळवण्यासाठी तुम्ही कशी धावपळ केली? काय धडपड केली? सचिनजी, मी थोडंसं मागे जातो. कसं आहे, तुम्ही आता एक बोलताना बोललात की जे कलाकार आहेत ज्यांना घरच्या व्यस्ततेमुळे किंवा आपल्या परिस्थितीमुळे किंवा घर सांभाळण्यामध्ये कलेला विसरून गेले. पण माझं त्यांना एक सांगणं आहे की आपल्यामध्ये जर कला असेल ती मारू नका. त्याला कुठे ना कुठेतरी चान्स मिळतोच. बरोबर. एक चांगली संधी मिळते. त्या संधीचं आपण सोनं केलं पाहिजे. पण त्या जबाबदाऱ्या त्यांच्यावर पडल्यानंतर मग ते हां, ते तर आहे, पण जबाबदारीतूनच पुढे जाता येतं. जबाबदारी असून खचून जाऊ नका. तुम्ही माझं सगळ्यांना सांगणं आहे, जे कलाकार अशा परिस्थितीतून जात आहेत आणि ते त्या ठिकाणी थांबलेत, त्यांची कला थांबली. त्यांना माझं एक सांगणं असेल, की संघर्ष हा प्रत्येक ठिकाणी करावा लागतो आणि तो संघर्ष करूनच आपण मोठे होतो. बरोबर. तुम्ही संघर्ष जर तिथेच थांबवला तुमचा, तर तुम्ही पुढे जाणार नाही. तुम्ही संघर्षातून एक दिवस असा येईल, की आम्ही पुढे जाऊ. बरोबर. घर-दार सोडून आपल्याला कुठलंही काही करायचं नाही. परंतु जो संघर्ष आहे, तो संघर्ष आपल्यावरती आलेला आपल्याला अटळ असतो. तो आपल्याला पार करायचा असतो. काही कलाकार असे असतात गणेशजी, की त्यांना करायचं असतं, आपलं करिअर घडवायचं असतं, पण काही कारणास्तव काही फॅमिलीचा सपोर्ट नाही मिळत आणि प्लस त्याच्या तो एकटा असेल तर त्याच्या जबाबदाऱ्या असतात. मग ते जबाबदाऱ्या पहिला निवडतो. तर त्या कालावधीमध्ये त्याची कुठेतरी कला बाजूला राहते. तर असे खूप कलाकार आहेत. बरोबर आहे. नाही, तेच मी त्यांना हेच सांगणं आहे माझं, की जरी तुम्ही संघर्ष करत असलात, तुमची परिस्थिती असेल, आज ना उद्या तुम्हाला संधी नक्की मिळेल. तुम्ही फक्त त्या संधीतून बाहेर येण्याची वाट बघा. नक्कीच तुम्हाला यश मिळेल. बरोबर. सातत्य ठेवलं पाहिजे. सातत्य ठेवलं पाहिजे. नक्कीच. आणि तुम्ही नंतर एक प्रश्न विचारला, सॉरी त्याच्याकडे येत होता, की आम्ही या ठिकाणी मुंबईला आल्यानंतर अभिनय या क्षेत्राकडे जाण्यासाठी तुम्ही मला वाटतं प्रश्न विचारला. हो. तर मग पुन्हा सांगाल का? तर तुमचं पहिलं जे तुम्हाला काम मिळालं ते ओके. मिळवण्यासाठी तुम्ही काय धावपळ केली, काय धडपड केली?
आता काम मिळवल्यानंतर काय सहजच मिळत नाही. बरोबर. मग काहीतरी प्रयत्न केले असणार. तर ती तुमचा अनुभव कसा होता? नाही, बरोबर आहे. ॲक्च्युली मला पहिलं काम मिळालं ते जालिंदर कुंभार सर, एक डिरेक्टर आहेत, चांगले डिरेक्टर आहेत. मी स्वप्नश्रीच्या माध्यमातून गेलो ॲक्च्युली. पण जालिंदर कुंभार सरांच्या माध्यमातून मला बाईपण जिंदाबाद, ओके. ज्याच्यामध्ये प्रार्थना बेहरे होत्या, पुन्हा उषा नाईक मॅडम होत्या. चांगली स्टारकास्ट होती, मोठी मंडळ होती आणि त्याच्यामध्ये मला काम मिळालं. सुकन्या मोने होत्या आणि त्यांचे मी आभार मानेन खरोखरच, की त्यांच्यामुळे मला पहिलं काम मिळालं. बाई पण जिंदाबादच्या रूपाने ती कलर्स मराठीला मालिका लागली आणि तिथून मी पुढे आलो. मग नंतर मला आवड ती अजून वाढत गेली. म्हणजे माझ्या मनामध्ये अजून इच्छा वाढत गेली, की मला आता काम मिळेल. म्हणजे बाई पण जिंदाबाई तुमची पहिली मालिका. पहिली मालिका. ती टेलिकास्ट लेट झाली, हां. पण ती माझी पहिली पहिली. मालिका. परंतु त्याच्या माध्यमातून मला मग ती कामाची आवड निर्माण झाली. मग तिथून पुढे एक-एक काम, छोटं-छोटं काम मिळत गेलं. खरं तर सांगायला अभिमान वाटेल. लाज वाटणार नाही. कारण जेव्हा आपण स्ट्रगल करत असतो त्या कलेमध्ये, तेव्हा कोणतंही काम आपल्याला छोटं नसतं. होय. आपल्याला त्या टीव्हीमध्ये दिसणं खूप महत्त्वाचं असतं आणि मी ते गेली जवळ-जवळ वर्षभर मी ते केलं. एक मॉपमध्ये उभं राहून काम करणं असं. परंतु हे सर्व करत आल्यानंतर आता मला एक चांगली संधी मिळाली, हं. की स्वामी समर्थ या कलर्स मराठीच्या माध्यमातून. या मालिकेने मला खूप काही दिलं आणि माझी ओळख खरी म्हणजे या मालिकेतून सुरुवात झाली. एक चांगला कॅरेक्टर मिळालं, चांगली संधी मिळाली, आजही मिळते. आजही त्या मालिकेमध्ये मी काम करतो. स्वामींचा आशीर्वाद आहे. स्वामींचा आशीर्वाद मिळाला आणि तिथून माझ्या कलेला सुरुवात झाली चांगली. काय शिकलात तुम्ही त्या मालिकेतून? नाही, त्या मालिकेतून हे शिकलो, की आपण ज्या गावाची कला असतात, आपण जे तमाशे करतो, नाटकं करतो, त्या कलेमध्ये काय आपल्याला कॅमेरा फेसिंगचा नॉलेज नसतो. अनुभव. आपले असे अनेक कलाकार आहेत जे चांगली त्यांच्यामध्ये कला चांगली आहे. पण त्यांना कॅमेरा फेसिंगचा नॉलेज नसतो. त्यामुळे तिथे गेल्यानंतर त्यांना ते कॅमेरा फेस कसा करायचा? हं. कॅमेरा फेस करताना आपण डायलॉग विसरतोय की काय? एक मनामध्ये भीती असते. तर ती भीती जी माझी होती, ती त्या मालिकेतून माझी निघून गेली आणि तिथून खऱ्या अर्थानं मी करिअरला माझ्या सुरुवात झाली आणि त्यानंतर एक चांगले कॅरेक्टर मला मिळत गेले. आता सुद्धा एक चांगला इन्स्पेक्टरचा कॅरेक्टर मला लक्ष्मी निवासमध्ये मिळालं आणि हे सर्व आता करत गेल्याने आता अनेक सीरियलचे कामं मिळतायत. हे चालू आहे आता सध्या. तर वेगवेगळ्या काळावर सीरियल तुमच्या चालू आहेत. त्यामध्ये आता नवीन-नवीन आपण ज्या कलाकारांना टीव्हीवरती पाहत आलो, त्यांच्याबरोबर प्रत्यक्षात काम करण्यासाठी आपल्याला मिळतंय. तर हा तुमचा अनुभव कसं फील करता तुम्ही? की आपण ज्यांना बघतोय त्यांच्याबरोबर आपल्याला काम करायचं. नाही, खरोखरच हे सांगण्यासारखं आहे. कारण मी ज्यावेळेस असे छोटे-मोठे करत असताना टीव्हीवर बघतच होतो. परंतु खास मला उषा नाईक यांच्याबरोबर जेव्हा काम करायला मिळालं, काय वाटतंय? खूप मोठी अभिमान मला वाटला, की मला यांच्याबरोबर एक डायलॉग मिळाला आणि खरोखर मी ते भाग्य समजतो. कारण त्यावेळी काही 70-80च्या दशकामध्ये त्या एक चांगल्या टॉपच्या अभिनेत्री होत्या. एक चांगलं काम त्यांचं होतं आणि त्यांच्याबरोबर आपण त्यांना टीव्हीवर पाहत आलो होतो. त्यांच्याबरोबर काम करण्याची संधी मिळाली आणि खरोखर अशी संधी मिळाल्यावर आपल्याला एक ऊर भरून येतो. आपण ज्या केलेल्या कलेचं काहीतरी सार्थक झालं असं वाटतं. नक्कीच मला त्याच्यानंतर अनेक टीव्ही स्टारना भेटलो, हं. कलाकारांना मिळालो. त्यामुळे खूप आनंद द्विगुणित झाला आणि आज सदैव मिळतंय. परंतु एक माझी भावना आहे, हं. की आज अभिनयाचे बादशाह ज्यांना आपण म्हणायचो, ते अशोकजी सराफ यांच्याबरोबर एकदा काम करण्याची इच्छा नक्की आहे. जशी प्रत्येक कलाकाराची असते, ती माझी आहे. नक्कीच एक दिवस तीही पूर्ण होईल अशी अपेक्षा आहे. स्वामींच्या आशीर्वादाने तेही पूर्ण होईल. पूर्ण होईल. बरं. आणि जेव्हा शूटला जाता एखाद्या सेटवरती, तर त्या सेटवरचा तुमचा एखादा लक्षात राहणारा अनुभव काय सांगाल? किंवा ऑडिशनला पहिली जर गेला असेल तर ते अनुभव काय सांगाल तुम्ही? आणि कसं आहे, ज्यावेळी अनुभव तर खूप आहेत, परंतु मी पहिल्यांदा जेव्हा ऑडिशनला गेलो, ऑडिशन माझं झालं आणि त्या ऑडिशनमध्ये त्याने एक सिच्युएशन सांगितली मला. एक मी ऑडिशन केला, त्यानंतर मला सिच्युएशन दिली, की तुम्ही प्रेम ह्या विषयावरती एक ऑडिशन करा आणि त्यावेळी अनुभव आपल्याकडे इच्छाशक्ती होती, पण अनुभव थोडा कमी होता. अचानक प्रेम ह्या विषयावर मी काय करणार? आणि 2 मिनिटाचा 30 सेकंद 1 मिनिटाचं ऑडिशन. एवढ्यामध्ये तुम्हाला प्रेम ह्या विषयावरती बोलायचं आहे. आता मला ती सिच्युएशन थोडीशी कठीण होती. परंतु मला एक किस्सा आठवला असा प्रेमाचा आणि तो मी लगेच त्या ठिकाणी ऑडिशन केला. छान झाला होता ऑडिशन
ते सुद्धा मला म्हणाले की ऑडिशन खूप सुंदर झाला. बरोबर. तुमचं ऑडिशन कुठे होतं? नाही, ऑडिशन असं एक फिक्स नसतं. अलग अलग ठिकाणी असतो. ज्यावेळेस मी हा बोलतो ते ऐरोलीला झाला होता. हम्म. अनेक ठिकाणी झाला. मी पहिल्यांदा एकदा गेलो होतो रवींद्र नाट्यमंदिरला ऑडिशनला गेलो होतो. तिकडे सुद्धा छान होता. त्यानंतर चला हवा येऊ देच्या सेटवरती सुद्धा एकदा चला हवा येऊ देला ऑडिशनसाठी गेलो होतो. तिथला तर अनुभव खूप वेगळा होता. बरोबर. कारण हास्य जत्रा होती. शेवटीला हास्याची जत्रा आहे ती. चला हवा येऊ दे म्हणजे मोठे स्टारकास्ट कलाकार. ज्यावेळेस मी गेलो होतो त्यावेळेस अनेक अनुभवी कलाकार त्या ठिकाणी बसले होते ऑडिशन घ्यायला. आणि ते करत असताना सचिनजी मला खरोखर वाटलं की नक्की करावं काय, की हसण्याचं करावं की काहीतरी वेगळं करावं. हम्म. पण चला हवा येऊ द्या हा हसण्याचा कार्यक्रम असल्या कारणाने आम्ही त्या पद्धतीने केलं. परंतु त्या ठिकाणी जवळजवळ 3-4 हजार कलाकार आले होते ऑडिशनसाठी. आणि आम्ही फर्स्ट राऊंड केला. सेकंड राऊंडला आम्ही बाहेर आलो. पण एक छान अनुभव होता तिथला. अनुभव मिळाला तुम्हाला. अनुभव छान होता. आणि ज्यावेळेस सेटवरती गेलो, मी पहिल्यांदा सेटवरती गेलो त्यावेळेस असं होतं की कारण तिथले आपल्याला कॅमेराची सिस्टम माहिती नसते. हम्म. डायरेक्टर काय करतात हे बघायला मिळतं. ते पाहता पाहता आपल्याला लाईट्समन काय करतायत आणि ह्या सगळं करत असताना की जे समोरचे कलाकार आहेत, जे मोठे आज लीड करतायत, ते कशा पद्धतीने त्या ठिकाणी कॅमेरा फेसिंग करतायत, कसे डायलॉग बोलतायत, म्हणजे ते जवळून तुम्हाला हे पाहता जवळून पाहता आलं आणि त्याचा आनंद खूप वेगळा होता. कारण हे सगळं आता आपण तर घरी ज्यावेळेस गावात असतो, इकडे नाटकं करतो, त्यावेळेस हे सर्व पाहायला मिळत नाही. परंतु त्या ठिकाणी सगळं पाहायला मिळालं. सेटवरचा एखादा तुमचा अनुभव जो तुम्हाला कधीच विसरू शकत नाही असा एखादा. हा अनुभव म्हणजे मला मी सांगतो या लक्ष्मी निवास या सिरियललाच गेलो होतो. हम्म. जेव्हा इन्स्पेक्टरची एक जबाबदारीची कॅरेक्टर होतं आणि ते करत असताना मला काही टिप्स ज्या डायरेक्टरने दिल्या त्या मी कधीच विसरू शकत नाही. हम्म. खरं तर डिरेक्टर हे त्यांच्या जागेवर परफेक्ट असतात आणि आपला नर्वसपणाही काही वेळेला आपल्याला त्या कळेतून बाहेर काढावा लागतो काढतो. हम्म. आणि असंच झालं त्यावेळी दिवशी की थोडासा नर्वसपणा की नवीन लीड कॅरेक्टर असल्या कारणाने आपण डिरेक्टरचं आणि आमचं ट्युनिंग जमत नव्हतं आणि तो अनुभव खूप वेगळा, तो कायम लक्षात राहील माझ्या. नक्की. आता या कला तुम्ही आता अभिनय जो करताय तो आणि आता तुम्ही जॉब पण करताय बरोबर. बरं. मग तो तो ताळमेळ कसा तुम्ही सांभाळता जॉब आणि प्लस तुमची सिरियलची शूटिंग वगैरे असेल. खरं तर हा नको तो प्रश्न विचारला तरी पण मला बोलावं लागेल. कारण शेवटीला जॉब करून जेव्हा आपण या कलेकडे जातो, हम्म. शक्य तर नाही परंतु जी आपली कला आहे हम्म. आणि ज्या कलेमध्ये आपल्याला आवड आहे, आज ना उद्या त्याच्यामध्ये आपल्याला प्रोफेशन करायचं आहे, बरोबर. आपलं करिअर बनवायचं आहे, घडवायचं आहे. तर मग अशा वेळी आपण जर फक्त जॉबकडे लक्ष केंद्रित केलं तर होणार नाही. मग हेच मी मनामध्ये ठरवलं आणि त्यातूनच जॉबच्या काहीतरी करणं काढून आपण ती संधी निर्माण केली. त्यामुळे आपल्याला ही संधी शक्य होते आणि ऑफिसमध्ये पण सांभाळून घेणारे माझा स्टाफ भरपूर आहे. हम्म. माझ्या बरोबर काम करणारे जे आहेत ते मला सांभाळून घेत आले आणि म्हणून हे शक्य होतं. बाकी सगळ्यांचा सपोर्ट होय. आहे. तर सध्या तुमच्या सध्याची सिरियल कोणती चालू आहे कोणत्या चॅनलवरती चालू आहे. सध्या कलर्स मराठीला स्वामी समर्थ या मालिकेत मला संधी मिळते आणि चांगल्या पद्धतीने तिथे शैलेंद्र सर आहेत, हम्म. संजय सर आहेत. त्यांच्या माध्यमातून मला नेहमी संधी मिळत आली, ते आजही मिळते. सध्या तीच एक रेग्युलर चालणारी म्हणजे कलर्स मराठीवरची मालिका आहे. आणि आतापर्यंत कोणत्या चॅनलवरती किंवा कुठल्या कुठल्या सिरियल मध्ये काम केलंय आमच्या प्रेक्षकांना सांगा. तर नक्कीच. तुम्हाला म्हणजे आणि तुम्हाला ओळखतील ती लोक की बाबा गणेशजी दौंडे एवढ्या खडतर प्रवास करून हे अचिव्हमेंट केलेलं आहे. तर प्रेक्षकांना काय सांगाल. नाही नक्कीच. म्हणजे मी ज्यावेळेस पहिल्यांदा सुरुवात केली मी आदिशक्ती मगाशीच बोललो की जी सुरुवात होती बाई पण जिंदाबादच्या माध्यमातून. तिथे मला डायलॉग मिळाले. नाहीतर त्याच्या अगोदरही मी आदिशक्ती, आदिशक्ती. त्यानंतर प्रेमास रंग यावे, शिवामध्ये सुद्धा एक चांगला डायलॉग होता. त्याच्या माध्यमातून सुद्धा मी हे केलंय. मला वाटतं शुभविवाह आणि पण शुभविवाह आहे स्टार अजून प्रवाहावरती. स्टार प्रवाहावरती. त्यानंतर जी मराठीच्या अजून एक मालिका म्हणजे लक्ष्मी निवास आणि कलर्स मराठीवरती स्वामी समर्थ. या अशा मालिकांमधून मी काम करत आलोय. खरं तर स्वामींची कृपा मला खूप झाली आणि नक्कीच. चांगले आजपर्यंत होते, त्यावर प्रश्नच नाही.
आणि अशा माध्यमातून कामही आजपर्यंत मिळतं. आम्ही असं ऐकलं की तुम्ही समाजसेवा सुद्धा करता. तर तुम्ही सांगाल का म्हणजे कोणकोणत्या समाजसेवा केला? नाही, नक्कीच. समाजसेवा करायची झाली, तर समाजसेवा मला हे पहिल्यापासून आवड आहे. माझ्या वडिलांपासून ती कदाचित माझ्याकडे आली असेल. जरी गरिबी असली, तरी त्या गरिबीतून समाजसेवा करावी हा एक उद्दिष्ट होतं आणि माझं एक ध्येय होतं. ज्यावेळेस मी त्या लहानपणीच शाळा पूर्ण झाल्यानंतर माझं एक ध्येय होतं, की आपलं नाव हे वडिलांच्या नावाने आपल्याला कोणीतरी ओळखावं. त्यापेक्षा आपलं स्वतःच्या नावाने कोणीतरी ओळखावं, ही माझी अपेक्षा होती. आणि कारण वडील माझे तसे भजनी बुवा. ते खूप प्रसिद्ध होते. अगदी मुंबईपासून गावापर्यंत त्यांनी चांगली प्रसिद्धी होती. त्यांचं नाव आहे त्यांचं नाव कोल्हापूर अनेक ठिकाणी घेतलं जातं. नक्कीच. आणि भजनी बुवा आहे. तर माझ्याकडे ह्याच अपेक्षा होत्या लोकांची, की तो भजनी बुवा आहे म्हटल्यानंतर मला सुद्धा भजनच करावं लागेल की काय? खरं तर अशी हे होती. परंतु मला कलेची आवड निर्माण होती आणि हे सर्व करत असताना मी त्या सगळ्या ह्याच्यातून मी इकडे आलो आणि ही समाजसेवेची आवड म्हणजे या समाजसेवेला मी सुरुवात गावापासूनच केली. मी ज्यावेळेस इकडे कामाला होतो नवीन-नवीन, मला काही ना काहीतरी विद्यार्थ्यांना काही देणं, विद्यार्थ्यांचा सत्कार करणं, ह्याच्यात मला आवड होती. माझ्याकडे मी पैसा किती आहे हे पाहत नव्हतो, परंतु मला मिळालेल्या पैशातून काहीतरी देता येईल हे बघत आलो. त्यानंतर लोकांच्या अपेक्षा वाढल्या. थोडासा राजकीय लोकांकडे ओळख झाली. त्यानंतर माझ्याकडे येणाऱ्या लोकांची जास्त अपेक्षा वाढल्या. मग कुठे केम असेल, टाटा असेल किंवा सायन रुग्णालय असेल, अशा हॉस्पिटलमध्ये लोकं मदत मागायला लागली. आपल्याकडे पैसा देऊ शकत नाही, पण वेळ नक्की देऊ शकत होतो आणि त्या माध्यमातून मी समाजसेवा करत आलो. आजही समाजसेवेसाठी आम्ही कुठेही कमी नाही. आजही आम्ही समाजसेवा करत राहणार. अगदी शेवटच्या श्वासापर्यंत समाजसेवा ही आमच्या रक्तात भिनलेली आहे आणि आम्ही करत राहणार. तर हा मला गणेशजी दवंडे अभिनय म्हणजे अभिनेता हा माहित होता. पण बालपणापासून तुम्ही समाजसेवेची हा नवीन पैलू आम्हाला आत्ताच कळतोय. आणि नक्कीच हे समाजकारण तुमच्या लहानपणापासून तुम्ही करत आलात. तर आता कलाकार आणि समाजकारण हे त्याचा ताळमेळ कसा घालता, की वेळ कसा देता तुम्ही? बरोबर आहे सचिनजी. कसं आहे, आपल्याकडे जर समाजसेवेची आवड असेल, तर त्याला वेळ लागत नाही. वेळ असा बघावा लागत नाही. जो वेळ मिळेल, त्या वेळेमध्ये समाजसेवा करावी. जो वेळ मिळेल त्यामध्ये आपली कला जपावी आणि जो आपलं पूर्ण वेळ आपला घरच्यांसाठीच असतो. परंतु त्या मिळालेल्या वेळेमध्ये आपलं घर सुद्धा सांभाळलं पाहिजे आणि ते मी आजपर्यंत करत आलो. त्याच्यामध्ये मला पाठिंबा तर मगाशीच म्हणालो, की माझ्या घरच्यांचा तर आहेच. माझ्या बहिणींचा, माझ्या अगदी आई-वडिलांप्रमाणे माझा पाठिंबा आहे. मिसेस असेल, मुलं असतील, सगळ्यांचा म्हणजे भाऊ असेल, ह्या सगळ्यांचा मला पाठिंबा, भावाची मिसेस असेल, या सगळ्या म्हणजे घरच्या पूर्ण कुटुंबाचा मला नेहमीच पाठिंबा राहत आलाय. त्यामुळं ह्या सगळ्या आजपर्यंत जपत आलो. समाजकारण करणारे गणेश दवंडी म्हणजे कोणत्या समाजकारण आपण करता, मग कोणत्या समाजसेवा आपण सध्या करत आहात, की ज्याने समाजाला फायदा होईल? समाजकारण म्हणजे लोकांचं काही प्रश्न असतील, लोकांच्या म्हणजे त्या गोष्टींवरती भाष्य करणे किंवा लोकांना समजावून सांगणे, लोकांना मदत करणे. या अशा समाजकारणामध्ये कोणत्या सध्या तुम्ही कार्यरत आहात अशा गोष्टींमध्ये? ना अशा कोणत्या गोष्टी फिक्स नाही, परंतु मी आताच मागाशी म्हणालो, की लोकं माझ्याकडे हॉस्पिटलसाठी फोन करतात. बरोबर. रक्तासाठी फोन, ब्लड लागतं तेव्हा फोन करतात किंवा एखादं मी जेव्हा राजकीय क्षेत्रामध्ये होतो, हम्म. त्यावेळेस माझ्याकडे लोकं कामांसाठी फोन करायचे. बरोबर. तर अशा आता सुद्धा क्रिकेटची बरेच आता फॅड आहे क्रिकेटचं. हम्म. तर क्रिकेटची लोकं पण माझ्याकडे बरेच वेळेला मला फोन करतात, की आम्हाला सहकार्य करा. अशा अनेक माध्यमातून मला आता समाजसेवा करावी लागते आणि ती मी आजपर्यंत करत आलोय. बरोबर. जेवढं शक्य आहे तेवढं करू बरोबर. आणि हीच समाजसेवा म्हणजे आता लोकांना जिथे-जिथे गरज लागेल, हम्म. तिथं आपण उपस्थित असावं. मग माझा दुश्मन जरी असला, हम्म. दुश्मन कोणी नाही, परंतु दुश्मन जरी असला तरी तिथे मी पहिला पोहोचावं, ही माझी भावना आहे. आणि या माध्यमातून त्या गणरायाच्या कृपेने आणि मारुतीरायाच्या कृपेने हे सर्व आजपर्यंत चालत आले आणि त्याच्यामध्ये माझ्या मागे अनेकांचे हात आहेत, ज्यांनी मला सपोर्ट केलाय, जे मला सहकार्य करतायत. त्या सगळ्यांचेच मी खरोखर अभिनंदन करेन, आभार मानेन, की त्यांच्यामुळे मी आज हे सर्व करतोय. तर समाजकारणाचा तुमच्या कलेला काही फायदा होतो का? नाही, समाजसेवेचा आणि कलेचा हा काय असा एवढा मोठा फायदा नाही.
समाजसेवाही वेगळी आहे आणि कलाही वेगळी आहे. कला क्षेत्रातले जे काही मित्र असतात, जे आपले वरिष्ठ असतात, ज्याने मला ह्या कला क्षेत्रामध्ये चांगली संधी दिली, तर त्यांची संधी ही मी कधी विसरू शकत नाही. आणि जे समाजसेवेमध्ये जे मला सहकार्य करतात, त्यांना मी कधी विसरू शकत नाही. समाजसेवेचा आणि कलेचा काही फायदा नाही. परंतु एक आहे की ज्यावेळेस मी लहानपणी 10वी सोडली. 10वी सोडल्यानंतर मला ग्रॅज्युएशन पर्यंत पोहोचवणारे, खरं म्हटलं तर मला या ग्रॅज्युएशन करण्यामागे वळवणारे आपले आमच्या गावचे ॲडव्होकेट संतोष सावंत यांचा मोठा वाटा आहे. बरोबर. कारण त्यांनी जर त्यावेळेस माझ्या डोक्यामध्ये ग्रॅज्युएशन करण्याचं स्वप्न भरलं नसतं, तर मी आजपर्यंत 10वी पासच राहिलो असतो. परंतु त्यांच्या कृपेने मी सुद्धा, कारण खास नाव घ्यावं लागतं, कारण ते उच्च त्यांच्या शिक्षित आहेत. आपला आता गोळबांद्रे उच्च गावची शिक्षित शान आहेत. आहे. आताच ते वकील झालेत. एक चांगली पदवी त्यांच्याकडे, कोळबांद्रा गावातला गावामधील हा पहिला वकील आहे. नक्कीच. आणि त्यांच्यामुळे मला ती शिक्षणाची आवड निर्माण झाली. पुन्हा म्हणजे जवळजवळ 10वी सोडल्यानंतर 17 वर्षानंतर मी 11वी 12वी त्यानंतर ग्रॅज्युएशन केलं. त्यामुळे ती जिद्द त्यांच्याकडून मला मिळाली. नक्कीच. आणि नक्कीच पुढे शिक्षणाची आवड आहे. वेळ मिळाली, सवड मिळाली तर नक्की करेन. परंतु सध्या तरी आता फोकस माझ्या फिल्म इंडस्ट्री या अच्छा. क्षेत्राकडेच आहे. हम्म. त्यामुळे त्याच्यावरती लक्ष केंद्रित करायचं. आता तुम्ही असं फ्युचरचा विचार केला तर पूर्ण वेळ अभिनयामध्ये काम करण्याचा काय विचार केलाय की कसं काय? नाही, नक्कीच सचिनजी, कसं आहे, आपण ज्या क्षेत्रामध्ये काम करतो त्यासाठी पूर्ण वेळ देणं गरजेचं आहे. हम्म. जेव्हा तुम्ही पूर्ण वेळ देता त्यावेळेस सक्सेस तुमच्या मागे येतो. त्यामुळे सक्सेस जर आपल्या मागे धावणार असेल तर आपल्याला पूर्ण वेळ दिला पाहिजे. आणि नक्कीच एक दिवस मी नक्कीच पूर्ण वेळ देईन आणि तसं काम मिळालं, हम्म. संधी मिळाली तर नक्कीच मी पूर्ण वेळ काम करेन. तर समाजकारण कला ही जपत जपत तुम्ही आता येणाऱ्या नवीन पिढीला काय संदेश देणार, काय उपदेश देऊ शकता, ज्यांच्याकडून ते प्रेरणा घेतील की बाबा आपण ही समाजकारण म्हणजे आता आपण समाजकारण म्हटल्यानंतर प्रत्येक जण काही समाजकारण करत नाही. जो तो आपल्या कामामध्ये बिझी असतो. मग त्यामध्ये वेळ काढून काय आपल्याला समाजाचं आपण देणं लागतो. तर काय सांगाल नवीन तरुण? नाही सचिनजी, नक्कीच काय असतं, आपण समाजसेवा ही प्रत्येकाच्या रक्तात असली पाहिजे प्रथमतः. परंतु समाजसेवा ही एक नसते, अनेक हम्म. प्रकारची समाजसेवा असते. बरोबर. तर त्या सेवेमध्ये आपण स्वतःला झोकून दिलं पाहिजे. कारण ज्यावेळेस आपल्याला गरज पडेल तेव्हा तरी आपल्यासाठी सुद्धा कोणीतरी एखादा समाजसेवक धावून येत असतो. नक्कीच. जर आपण सुद्धा समाजसेवा म्हणजे पूर्ण वेळ केली पाहिजे अशातला भाग नाही. पण दिवसातील 1 तास, अर्धा तास जरी आपल्याला मिळाला हम्म. तर त्या अर्ध्या तासामध्ये सुद्धा समाजसेवा करायची. आपण एक विचार केला तर आपण वाडीपासून सुरुवात करतो. भावकी, वाडी, गावकी, गाव नंतर मग पुढे. बरोबर. परंतु आपण वाडी मंडळात वावरत असताना सुद्धा आपण पहिलं बोलायला शिकलं पाहिजे. हम्म. तिथूनच आपल्याला बोलण्याची ऊर्जा मिळते. जे आपण वरिष्ठांना पाहत आलेलो असतो त्यांच्याकडून काहीतरी शिकत असतो. त्यानंतर तिथून गेल्यानंतर वाडीमध्ये एखाद्याला काही गरज लागली, तिथं आपल्याला छोटी मोठी समाजसेवा करता येते का? हम्म. तर ह्या छोट्या छोट्या गोष्टींमधूनच आपण समाजसेवा करतो. आपण कुठली समाजसेवा ठरवून होत नाही. बरोबर. हे आपल्याकडून करून घेणारा तो आहे, ती केली जाते. प्रत्येक गोष्टीसाठी काळ वेळ लागतो, तिथे आपली समाजसेवा नक्कीच उपयोगाला पडते. पण मला एक सांगणं आहे सर्वांना, की घर आणि प्रपंच हा आपला नेहमीच आहे. बरोबर. त्याच्यामधून सुद्धा काहीतरी आपल्या योग्यतेने आपल्याला काही करता येईल, ते आपण लोकांसाठी केलं पाहिजे. स्वतःसाठी जगलं पाहिजे, पण स्वतःसाठी जगताना आपण दुसऱ्यांसाठी किती जगतो हम्म. हे महत्वाचं आहे. मी नेहमी सांगत आलोय की मला स्वतःसाठी जगणं आहेच, पण मला दुसऱ्यांसाठी जगायचं. हम्म. ज्यावेळेस मी दुसऱ्यांसाठी जगेन तेव्हा माझं नाव मोठं होणार आहे. क्या बात आहे. तेव्हा मला कोणीतरी ओळखणार आहे. नक्कीच. आणि हे जे म्हणजे हे जेव्हा करतो आपण ना, तेव्हा जो समाधान मनाला मिळतो ना, खूप मोठा असतो. हम्म. आणि या समाधानातूनच ऊर्जा मिळते आणि ती सर्वांनी केली पाहिजे. आता एक वेगळा प्रश्न एकदम वेगळा विचारतो की सध्या जे महाराष्ट्रामध्ये आता तुम्ही समाजकारणात आहात म्हणून विचारतो की सध्या आता आपल्या महाराष्ट्रामध्ये आता निवडणुका झाल्या, बरोबर आहे. तर आपण एक तुमच्या दृष्टिकोनातून राजकारण राजकारण ह्या विषयाकडे कसं पाहता? नाही, खरं म्हणाल तर मला ह्या विषयाकडे वळायचंच नव्हतं. कारण राजकारण हे खूप वेगळं राजकारण आहे आणि आता सध्याचं आपण राजकारण पाहतोय. हम्म. त्या राजकारणामध्ये शहाण्याने पडू नये हम्म. असं कधी कधी वाटतं. पण जर शिक्षितांनी त्याच्यामध्ये जर पडलं नाही, जे शिकलेले आहेत चांगले, ते जर ह्या राजकारणात उतरले नाही, हम्म. तर त्या राजकारणाचा चिखल व्हायला किंवा आपला जो माणूस आहे, हम्म. सर्वसाधारण जो मतदार आहे, सर्वसाधारण जो नागरिक आहे, हम्म.
तो खूप खचला जाईल. म्हणजे शिक्षित आणि तरुण मंडळींनी याकडे वळायला पाहिजे. वळायला पाहिजे असं नक्कीच नक्कीच. तुमचं म्हणत आहे. मग समाजकारण की राजकारण तुम्ही काय निवडाल? समाजकारण. समाजकारण. तर आपण रॅपिड फायर प्रश्नांकडे येऊया. विचारतील हा प्रश्न. तुमच्यासाठी आता रॅपिड फायर आहे. रेडी आहात तुम्ही रॅपिड फायर? हो नक्की नक्की. कोळबांचे हे गाव तुमच्यासाठी आठवण आहे की ओळख? नाही नाही, माझी ओळख पण आहे आणि आठवण पण आहे. दोन. दोन्ही. दोन्ही आहे. पहिली कमाई आनंद की भीती? नाही, पहिली कमाई आनंदच होता. हम्म. कारण कमाईच्या माध्यमातून दुसरं काही नव्हतं. कारण एक आलेली कमाई माझ्या परिस्थितीला अनुरूप होती, त्यामुळे ती मला ती आनंदच होता तो. मुंबईमध्ये येणं तुमचं स्वप्न होतं की संघर्ष? संघर्ष. स्वप्न नव्हतं. नाही, स्वप्न कसं स्वप्न असतं की ज्याची परिस्थिती चांगली आहे हम्म. त्याच्यासाठी ते स्वप्न. हम्म. पण माझा संघर्ष तसा होता की मला मुंबईला गेलो नाही तर माझं घर चालणार नाही. त्यासाठी माझा तो संघर्षच होता एक म्हणण्याचा. समाजसेवा निवड की जबाबदारी? समाजसेवा निवड की जबाबदारी? जबाबदारी. नाही, समाजसेवा ही निवडच आहे, म्हणजे म्हणायला हरकत नाही. हम्म. कारण समाजसेवा जबाबदारी म्हणू शकत नाही. कारण ठीक आहे, आपली कुठली जबाबदारी नसते, परंतु जे समाजसेवेमध्ये उतरलं ते आपल्याला पूर्ण करायचीच आहे. आणि जी अभिनय की समाजसेवा? नाही, सध्या तरी अभिनय. समाजसेवा मी मगाच म्हणालो की समाजसेवा तर आहेच, तर समाजसेवा करता करता अभिनय हा खूप महत्वाचा विषय आहे. आता अभिनय करता करता तुम्हाला जी ओळख निर्माण झाली, आता गावामध्ये असेल, आता अख्खा महाराष्ट्र तुम्हाला टीव्हीवरती पाहतोय, तर हे यश बघून काय वाटतं? काय मनामध्ये येतं तुमच्या? हा सचिनजी, कसं आहे माहिती आहे, ज्यावेळेस मी पहिल्यांदा झी मराठीला शिवाला काम केलं होतं आणि पहिला डायलॉग होता माझा, आणि आपल्या गावातील आमच्या गावातील अनेकांनी हम्म. तो एपिसोड पाहिला होता, किंवा इतर माझ्या मित्रांनी मैत्रिणींनी मला एक कॉल केले. तो एपिसोड पाहिल्यानंतर जो पहिला फोन आला, मी त्यावेळेस सेटवरतीच होतो, एका दुसऱ्या सिरियलच्या सेटवरती होतो, आणि जेव्हा मी बाहेर पडत होतो आणि मला पहिला फोन आला रात्री 8 वाजता की अरे तुझा अभिनय पाहिला, अरे खूप छान, तू कधीपासून काम करायला लागला. आणि तुझी आनंद झाला ना जो मनामध्ये, खूप वेगळा होता. म्हणजे आपण म्हणतो ना टीव्हीवरती बघता आपण लोक दुसऱ्यांना बघत आलो, परंतु जेव्हा आपल्याला कोणीतरी बघतं आणि आपल्याला समोरून फोन करतो, खूप वेगळं वाटलं. आपल्या गावात आमच्या कोळपांद्रे गावातील पण व्यक्तींनी फोन केला, अनेकांनी फोन केला ओके. की खूप छान. काही व्हॉट्सअप ग्रुपला मी बघत होतो, हम्म. आणि एवढं भारी वाटलं की काहीतरी आपण करतोय याच्यामागे, मला खूप मोठी ऊर्जा मिळणार होती, आणि खरोखरच छान वाटलं तेव्हा. हा. एक सवय जी तुमची अजूनही गावातली आहे, ती अजूनपर्यंत आहे, गावापासून मुंबईपर्यंत अजूनपर्यंत आहे तुमची सवय? नाही, सवय सवय म्हणजे माझी एकच आहे, जी लोकांशी चांगलं बोलणं, लोकांशी चांगलं वागणं. आपल्याला कोणीही किती बोलू दे, आपण नेहमी त्याच्याशी प्रेमानेच बोललं पाहिजे. ही सवय आज पण गावापासून मुंबईपर्यंत माझी ती आहे, आणि मी ती तशीच ठेवणार. आणि याच तुमच्या सवयीमुळे तुमचा आत्ताच्या घडीला चाहता वर्ग पण खूप आहे तुमचा. म्हणजे समाजकारणामध्ये असू द्या किंवा अभिनय क्षेत्रामध्ये असू द्या, तुमचा चाहता वर्ग खूप आहे. तुमची हीच सवय अशी कायमस्वरूपी राहावं हीच प्रार्थना करतो मी. नाही, नक्कीच पुढचा नक्कीच प्रश्न. सचिनजी, नक्कीच खरोखर. आणि खूप या सवयीमुळे आहे ना, कोणी काही म्हणू दे, परंतु मला माहिती आहे की लोक एवढी आता चांगली, म्हणजे कुठेही गेलात तरी आपल्याला ओळखतात, हम्म. चांगलं बोलतात, आणि जो आता चाहता वर्ग बोललात खरोखरच खूप वाढलेला आहे. कधी बरोबर. कधी मला असा प्रश्न पडतो की मी यांना नक्की ओळखतो का, अशा पद्धतीने समोरून येणारे असतात खरोखर, आणि त्यांचं मी खरोखर त्या सगळ्या चाहत्यांचे मी मनापासून आभार मानतो, त्यांना धन्यवाद देतो. ही प्रसिद्धी बघून तुम्हाला मनापासून समाधान वाटतं? नक्कीच नक्कीच. पुढचा प्रश्न. एक शब्द स्वतःसाठी तुम्ही काय सांगा? एक शब्द स्वतःसाठी, हा. नेहमी आनंदी राहा, हम्म. आणि नेहमी दुसऱ्यांचा विचार कर. तर जाता तुम्ही आमच्या प्रेक्षकांना किंवा नवीन तरुण मंडळींना, जे होतकरू आहेत, जे संघर्ष करतायत, त्यांच्यासाठी काय संदेश द्याल, उपदेश द्याल? आणि मी सगळ्याच जे कष्टकरी आहेत, जे होतकरू आहे, ज्यांना कलेची आवड असेल, ज्यांना समाजकारणाची आवड असेल, ज्यांना राजकारणाची आवड असेल, आणि ज्यांना शिक्षणाची आवड असेल, त्या सगळ्यांसाठी मी एकच सांगेन की आपला संघर्ष हा अटळ आहे. तुम्ही जिद्द सोडू नका.
जिद्दही प्रत्येक गोष्टीत स्ट्रगल हा करावा लागतो. जर तुम्ही स्ट्रगल केला नाही तर तुमच्या जीवनाला अर्थ नाही. त्यामुळे तुम्ही नेहमी संघर्ष करत राहा. त्या संघर्षातून नक्कीच एक चांगली ऊर्जा मिळते आणि एक चांगलं फळ आपल्याला पाहायला मिळतं. जसं मी आज संघर्ष करत आलोय. मी खूप मोठा संघर्ष केलेला आहे. संघर्षातून मी आज इथपर्यंत पोहोचलेलो आहे. परंतु तुम्हाला संघर्ष नाही वाटला कधी. तो मला एक संघर्ष कधीच वाटला नाही. मला माझं ते काम वाटलं, की मी ते केलं नसतं तर आजपर्यंत इथं पोहोचलो नसतो. परंतु मी सर्वांना हेच सांगेन, की सर्वांनी कुणी स्वतःला कमी लेखू नका. पहिलं स्वतःला मोठं करा. आपल्या मनामध्ये आपली इमेज बनवा. हम्म. जर आपली इमेज आपण बनवली स्वतःमध्ये, बरोबर. दुसरा कोणीतरी हिरो दिसला, तो मोठा आहे, तो छान दिसतोय, त्याच्यापेक्षा मी कसा दिसतोय, मी कसं वागतोय, मला काय करायचंय, हम्म. हे खूप महत्वाचं आहे. नक्कीच. आणि हे प्रत्येकाने जपलं पाहिजे. जर तसं केलं तर नक्कीच एक एक दिवस तुम्हाला यश नक्की आहे. तुम्ही ज्या ज्या क्षेत्रात जाल, जो तुम्हाला क्षेत्र आवडतो त्या क्षेत्रामध्ये मोठे होण्यासाठी संघर्ष असतो आणि तो संघर्ष पार करण्यासाठी तुम्ही नेहमी तयार राहा. संघर्ष पार केल्यानंतर एक दिवस तुम्हाला तुमचं यश मिळेल. तुम्हाला जिथपर्यंत पोहोचायचं आहे तिथपर्यंत तुम्हाला नक्की पोहोचता येईल. कष्टाला पर्यायच नाही. नक्की. शॉर्टकट नाही कष्ट. नाही. तर मंडळी, हे होते आपले गणेश दवंडी. गणेश दवंड साहेबांनी आतापर्यंत त्यांचा जीवन प्रवास आपण ऐकलेला आहे, की खडतर प्रवास करून कसे म्हणजे यश आणि त्यांचा संघर्ष यामधला दुवा जर आपण पाहायला गेलं तर मूर्तिमंत उदाहरण आपलं गणेश दवंडे आहे. तर मंडळी, अशाच नवीन नवीन आपण व्यक्तींना आपण भेटतो आमच्या युट्यूब चॅनलला, कोकणी कलाप्रेमी या युट्यूब चॅनलला. तर अशाच नवीन नवीन तुम्हाला जीवन प्रवास नक्की प्रेरणादायी वाटतातच. तुमच्या कमेंट्स येतात, आम्ही वाचतोय. धन्यवाद त्यासाठी. आणि हे तुम्हाला जर आमचा पॉडकास्ट आवडत असेल तर तुम्ही नक्कीच शेअर करा, कमेंट्स करा आणि असेच नवीन नवीन पाहण्यासाठी तुम्ही सबस्क्राईब पण करा. धन्यवाद. धन्यवाद गणेशजी. धन्यवाद. खरंच छान वाटलं तुम्हाला भेटून. थँक्यू सो मच. धन्यवाद.